नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काउन्सिलरकडे मात्र कला आणि अद्वैत आलेले असतात। आता काउन्सिलर स्पष्ट शब्दात सांगतात की हे बघा, हवं तर 2 दिवस घ्या, जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो घ्या आणि मला सांगा तुम्हाला यापुढे एकत्र राहायचे का, आणि जर तुम्हाला राहायचे असेल तर तसे मला म्हणा, नाहीतर तुमचा डिव्होर्सचे जे काही आता पेपर्स आहे तर त्या पेपर्सवर तुमच्या सह्या घ्यायला आणि एकदाच तुमचा डिव्होर्स करून द्यायला। फक्त त्यासाठी तुमच्याकडे 2 दिवस आहे, 2 दिवसामध्ये तुम्ही मला सांगा। तेव्हा आता कला म्हणते की पण सर, तेव्हा काउन्सिलर म्हणतो की आता पण नाही आणि बिन नाही, आता मात्र डायरेक्ट निर्णय असेल, एकतर मी तुमची फाईल बंद करेल किंवा तुम्हाला डिव्होर्स देऊन लगेच मोकळा होईल। तेव्हा आता कला आणि अद्वैत अगदी विचार करत असतात तर काउन्सिलर उठतो। काउन्सिलर म्हणतो की अरे विचार करा, विचार, तुम्हाला आता ही काडी मोडायची की काडी काडी जोडून मात्र पुन्हा हे घर उभं करायचं। जो काही तुमचा निर्णय असेल तो असेलच, तो निर्णय मात्र तुम्हाला आता घ्यावा लागेल, तो निर्णय झालाच पाहिजे। आणि हे बघा, असं अगदी हवेमध्ये तरंगत राहणं याला काही अर्थ आहे का? जो निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय लगेच घ्या। तेव्हा कला आणि अद्वैत पूर्णपणे गोंधळून जातात, नक्की आता काय करू? एकतर त्यांना वेगळं व्हायचं नसतं, म्हणून ते आता दोघे एकमेकांकडे बघतात आणि त्या गोष्टीचा विचार करत असतात। आता काउन्सिलर सारखं या दोघांकडेच बघत असतो की नक्की यांच्या मनामध्ये काय सुरू आहे। तर त्यावर आता कला म्हणते की हे बघा सर, मला काही पण चालेल, तर अद्वैत लगेच म्हणतो की हो, मला सुद्धा काही पण चालेल। त्यावर आता कला म्हणते की सर, तुम्ही मला जे काही सांगताल ते सगळं काही मी करेन। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो सर, तुम्ही जे म्हणताल ते आम्ही करायला तयार आहोत। काउन्सिलर पूर्णपणे आता डोकं अगदी मारून घेत असतो, अगदी त्याने पूर्ण दोन्ही हाताने डोकं हे अगदी आवळलेलं असतं। काउन्सिलर पूर्णपणे वैतागून जातो आणि परत आपल्या खुर्चीवर बसवत तो चिडचिड करत म्हणतो की आता नक्की मी तुमचं काय करू ते, आणि म्हणतो की हे बघा, हुकमाचं इतका कोणाकडे आहे, मी जे काही सांगेल ते तुम्ही करताल असे का म्हणतात तुम्ही? हे बघा, तुम्हाला दोघांना एकत्र राहायचं किंवा नाही राहायचं हा तुमचा निर्णय आहे आणि तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। मी तुम्हाला निर्णय का देऊ बरं? तुम्हाला वेगळं व्हायचं आहे की हे तुम्ही तुमचं ठरवा, मला कशाला त्रास देतात बरं? मग मित्रांनो, मात्र आता ह्या कला आणि अद्वैतचं तत आणि ममचं भांडण हे सुरूच असतं। अद्वैत आता सर्व काही कलावर लोटतो, म्हणतो खरेला सर्व काही ठरवून द्या, जे काही ती ठरवेल तर ती योग्य दिशा असेल। पण कला मात्र तयार नसते। कला म्हणते की नाही सर, माझ्या मनाने काही ठरू नका, जे काही चांदेकरला अगदी योग्य असेल तर ते सुद्धा मी अगदी ऐकायला तयार आहे, जे त्याच्या मनामध्ये असेल तर ते माझं असेल। परंतु मात्र आता हा काउन्सिलर पूर्णपणे वैतागून जातो आणि तो म्हणतो की चांदेकर, हे सर्व खरंच खूप गंभीर आहे तर, आणि हे बघा, तुम्हाला डिव्होर्सच्या अगदी देण्यासाठी 6 महिने आता पूर्ण झालेले आहेत। तुम्हाला 6 महिने एकत्र राहण्यासाठी मी सांगितलं होतं, वेळ दिला होता, मग आता ते पूर्ण झाले, त्यामुळे असं एकमेकांच्या कोंडीमध्ये राहणं, एकमेकांवर आपले असे विचार लादणे, जे काही तुम्ही असं एकमेकांवर टाकतात हे बरोबर नाही दिसत। स्वतःच्या मनाने स्वतः आता हे सर्व निर्णय तुम्ही दोघं घेऊ शकतात। आता काउन्सिलर खूप जोराने ओरडतो की आता निर्णय हा झालाच पाहिजे। तेव्हा अद्वैत म्हणतो की पण सर, तर काउन्सिलर ओरडतो की 1 मिनिट चांदेकर, 2च दिवसात जर मला तुमचा निर्णय नाही कळाला तर मात्र मी समजेल की तुम्हाला दोघांना सुद्धा एकमेकांबरोबर अगदी राहण्यासाठी इंटरेस्ट नाही म्हणून, आणि अगदी तुम्ही डिव्होर्ससाठी तयार आहात असे मी ठरवेल। तेव्हा आता काउन्सिलरचा हा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय ऐकून मात्र कला आणि अद्वैत या दोघांना शॉक बसतो। दोघे आता धक्क्याने आता काउन्सिलरकडे बघत असतात आणि हे बघा, हा जो मुद्दा आहे तर तो मी कोर्टासमोर मांडेल, मग कशासाठी थांबायचं बरं? लवकरात लवकर तुम्ही वेगळे कसे होताल यासाठी मी प्रोसिजर पूर्ण करेल। मग हे बघा, पुढच्या वर्षी मात्र तुम्ही तुमच्या घरी असताल आणि मी हे यांच्या घरी असतील, जे काही आहे तर मी मात्र कुठे असेल? 2च दिवसात मला तुमचा निर्णय कळायला पाहिजे, नाहीतर मी डिव्होर्स देऊन मोकळा होईल। तेव्हा आता कला विचार करते अद्वैतकडे बघत की याने स्पष्ट का सांगितलं नसेल की मला डिव्होर्स नकोय म्हणून, आणि ही सुद्धा का बोलली नसेल बरं? असा अद्वैत आता विचार करतात आणि दोघे आता एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांच्या नक्की मनामध्ये काय आहे हे आता एकमेकांकडे बघत वाटच बघून असतात। त्यानंतर आता इकडे दिनकर मात्र काजलला काहीतरी खायला घेऊन येतो। बाबांनी म्हणजे दिनकरने स्वतः त्याच्या हाताने बनवलेलं असतं आणि अगदी छान असे पोहे बनवून तो आपल्या काजलला देतो आणि आता अगदी खुश होत म्हणतो की काजू बेटा, अगं जमलेत की नाही पोहे, मला एकदा खाऊन सांग बरं। तेव्हा काजल आता खुश होत लगेच अगदी मस्त असा पोह्यांचा एक घास घेते। त्यावर आता काजल म्हणते की हो बाबा, एकदम असे सॉलिड कांदा पोहे खावे तर ते तुमच्या हातचे, ते
ऐकून आता दिनकर खूप खुश होतो आणि हे बघा बाबा, अहो मीठ मिरची साखर वगैरे आहे, सगळं काही अगदी मापात पडलेलं आहे बरं का, इतकं छान सर्व तुम्हाला जमतं कसं? तर दिनकर हसतो, अगं हे बघ जे काही करायचं असते तर ते जमून कसं आणायचं हे समजून घ्यावं लागतं. आणि हे बघ काजल, अगं जर मनामध्ये आणलं तर आपण हा संसार सुद्धा आहे तर पोह्यासारखा अगदी मस्त सुद्धा बनू शकतो. हे बघ ना अगं, प्रत्येक पदार्थाची स्वतःहून एक चव असते, एक असं त्याचं वैशिष्ट्य असतं. हे बघ अगं, एखादा जो पदार्थ असतो जर तो आपल्याला करण्यासाठी जमला नाही तर तो पदार्थ आपण सोडून द्यायचा नसतो. आणि हे बघ ना अगं, मागे लागून लागून प्रयत्न करून तो पदार्थ कसा बनवायचा हे अगदी शिकून तयारच करावा लागतो. हे बघ अगं, पदार्थाचं कसे असते तर संसार सुद्धा अगदी तसाच असतो. तेव्हा काजलचा चेहरा थोडासा पडतो आणि ती दिनकरला म्हणते की हे बघा बाबा, तुम्ही कशाबद्दल बोलतात हे मला कळतं. त्यावर त्या दिनकर म्हणतो की हे बघ काजल, तुझी आई मात्र नाशिकला जाताना मला सांगून गेली, ज्या मुलाबरोबर तुझं जे जमलं आहे तर त्या मिस्टरांबरोबर तू जे काही आहे त्यांना भेटू, त्यांची गाठीभेटी अगदी करून घेऊ शकते. त्यांच्याशी तू जरा एक आणखीनच ओळख वाढवण्याचा प्रयत्न कर. आणि हे बघ, जर त्याच्याशी बोलण्यासाठी जर तुझं मन तयार नसेल तर मला तुला समजवण्यासाठी सांगितले. आणि हे बघ, त्यांच्यात आणि तुझ्यामध्ये ओळख ही वाढायला पाहिजे. आणि हे बघ अगं, त्यांच्याकडून सुद्धा फोन आला होता. तर काजल लगेच म्हणते की हे बघा बाबा, तुम्हाला सगळं काही समजतं, मग तुम्हीच सांगा की मी नक्की काय करू ते. गरज आहे का त्यांना जाऊन भेटण्याची? त्यावर आता दिनकर म्हणतो की हे बघ काजल, आता तुझं खरंच लग्न करावं असं वाटतं मला. तुझं लग्नाचं वय झालेलं आहे आणि उगाच मात्र आता समाजामध्ये नको ती चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आणि हे बघ अगं, तुझी आई जे काही करते ते सुद्धा मला पटत नाही, पण तरी सुद्धा आता तिने ज्या माणसाबरोबर तुझं लग्न ठरवलेलं आहे, मग तिने आता जे लग्न ठरवलेलं आहे ते लग्न तुला करावे लागेल. ज्या काही गोष्टी तिने समजवण्यासाठी सांगितल्यात त्या तुला समजून घ्यावेच लागतील, कारण नात्यामध्ये अनोळखी पण राहिलेलं नाही आणि एकदम जर सगळं काही समोर आले तर मात्र खूप असं अवघड होईल. त्यावर आता काजल मनावर अगदी म्हणजे दगड ठेवून म्हणत असते की हो बाबा, ठीक आहे, मी तयार आहे, मी नक्की तुमचं म्हणणं अगदी म्हणजे स्वीकारायला तयार आहे. त्यावर आता दिनकर म्हणतो की हो चल काजल, आता खाऊन घे, मी आलोच असे बोलून आता दिनकर बाहेर जातो. त्यानंतर आता इकडे सरोज मात्र आता काही फाईलवरच्या सह्या करण्याचं काम तिचं पेंडिंग असतं तर ते पूर्ण करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता तो वॉचमन आहे तर तो काही फाईल आणखीन घेऊन येतो आणि सरोजला म्हणतो की हे बघा मॅडम, या फाईल आहे यावर तुमच्या सह्या बाकी आहेत आणि ज्या काही राहिलेल्या आणखीन फाईल्स आहेत तर त्यासुद्धा मी घेऊन येतो. तर सरोज म्हणते की हो, इतकं हे सगळ्या फाईल आहे तर यावर सह्या करून झाल्यानंतर त्या फाईल्स तू घेऊन ये, नाहीतर कुठेतरी सही करायचं राहून जाईल. त्यानंतर मात्र आता राहुल तेथे खाली आलेला असतो आणि तो आता ऑफिसमधील एका व्यक्तीला फोन करतो आणि म्हणतो की मी खाली आलो, लवकरात लवकर खाली ये. तेवढ्यात तो माणूस धावतच येतो आणि राहुल सर असे म्हणतो. तेव्हा राहुल त्याच्या हातामध्ये जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे त्यावर सरोजच्या सही घेण्यासाठी तो पेपर्स तो मात्र आता त्या माणसाच्या हातात देतो आणि सांगतो की हे बघ, यावर सरोज मॅडमच्या सह्या ह्या झाल्याच पाहिजे, काही करून मात्र आता त्या फाईलमध्ये तू हा पेपर ठेवून ह्यावर सह्या तू सरोज मॅडमच्या घेच, हाच एक चान्स आहे. अगदी गुपचूप जायचं आणि हे पेपर्स त्या फाईलमध्ये ठेवून द्यायचे आणि हे सर्व करताना मात्र ह्या कानाची खबर त्या कानाला लागायला नकोय. तेव्हा तो माणूस म्हणतो की ओके सर, आणि हे बघ, जर तू हे काम पूर्ण केलं तर या कामाचे मात्र 2 लाख रुपये तुला मिळतील. तेव्हा तो माणूस आणखीनच खुश होतो, म्हणतो की हे बघ, काम मात्र पूर्ण झालंच पाहिजे तरच तुला काम पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळतील. तर तो माणूस म्हणतो की बरं ठीक आहे. त्यानंतर मात्र आता तेथे अद्वैत आणि कला हे दोघे गाडीतून समोरून येतात. तर राहुल आता इकडे तिकडे बघत असतो, परंतु कला ही गाडीच्या खाली उतरते आणि ती थोडीशी बाजूला येणार तोच लगेच तिचा साडीचा पदर आहे तर तो गाडीच्या त्या दरवाजामध्ये अगदी अडकतो. कला मात्र आता आपला पदर काढण्यासाठी खूप झटापट करत असते. अद्वैत गाडीच्या खाली उतरतो आणि गाडी लॉक करतो. कला मात्र आता पदर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात मात्र आता राहुलचं लक्ष या दोघांवर जाते. राहुल लगेच आता गाडीच्या मागे लपतो तर अद्वैत कलाला म्हणत असतो की काय टाइमपास सुरू आहे तुझा, चल लवकर. आणि तेवढ्यात घाबरतच राहुल मात्र आपल्या गाडीमध्ये बसतो आणि त्यांच्याकडे बघत असतो, खूप घाबरलेला असतो. आता मात्र ह्या दोघांनी आपल्याला बघायला नको याची आता तो अगदी बारकाईने काळजी घेत असतो. तेवढ्यात अद्वैत सुद्धा आता कलाच्या जवळ येतो. कलाला म्हणतो की काय चाललं तुझं, टाइमपास वगैरे, चल लवकर.
म्हणून तो सुद्धा आता कलाचा पदर काढण्यासाठी प्रयत्न करतो आणि दोघे आता पदर काढण्यासाठी प्रयत्न करत असताना मात्र कलाचा तोल जातो. अद्वैत लगेच तिला आता कमरेला धरतो आणि तिला पट्ट्यापासून खाली वाचवतो. तर आता कला ही अगदी रोमॅन्टिक होत अद्वैतकडे बघते आणि अद्वैत तिच्याकडे. दोघं आता एकमेकांकडे बघत असताना राहुल तोपर्यंत खाली वागतो. आता कला आणि अद्वैत या दोघांच्या लक्षात येऊ नये, त्यांची नजर आपल्यावर पडू नये म्हणून तो गाडीमध्ये मस्त आता खाली टेकून बसलेला असतो. आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत एकमेकांना सावरतात आणि आता अद्वैत आपल्या हाताने तिचा पदर आता गाडीतून त्या दरवाजातून काढतो आणि अगदी आता राहुल डोकावून त्यांना दोघांना बघत असतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत पुढे निघून जातात. तोच राहुलच्या जीवात जीव येतो आणि तो लगेच आता उठतो आणि अगदी आपण वाचलं म्हणून अगदी असा श्वास सोडतो. त्यानंतर आता कला आणि अद्वैत आपल्या ह्या अगदी म्हणजे तेथे येतात ऑफिसमध्ये. तेव्हा अद्वैत थोडासा थांबतो तर कला त्याला पुन्हा म्हणते की अरे चल ना. तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो की तो काउन्सिलर अचानक आपल्याला असं का म्हणाला असेल की 6 महिने संपले म्हणजे त्यांनी लगेच आपल्याला निर्णय घेण्यासाठी सांगितले. नाहीतर मात्र नेहमी ते मजा करत असतात, अगदी जोक्स मारतात, गाणी गातात. पण आज मात्र अचानक त्यांनी असं काय का अगदी म्हटले असते. आज अचानक इतकी घाई त्यांना का झाली असेल. त्यावर आता कला म्हणते की अरे तू तर अद्वैत चांदेकर आहे, तुला हे सगळ्याचा काय फरक पडतो बरं. अरे पटकन निर्णय घेणं, पटकन तुकडा पाडणं हे तर तुझ्या अगदी डाव्या हाताचा खेळ आहे. तर त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ आहे ऑफकोर्स, परंतु काही गोष्टी मात्र खूप विचारपूर्वक कराव्या लागतात. अगं तुझ्यासारखा वेंदळेपणा करून नसतो चालत अगदी महत्वाचे निर्णय घेताना. त्यावर आता कला म्हणते की हे बघ मी वेंदळी असेल परंतु जे काही मी करत असते ते नेहमी बरोबर असतं आणि हे तर तुला सुद्धा माहिती आहे. त्यावर आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो की 1 मिनिट कला, 1 मिनिट. हे बघ अगं दरवेळेस तर तू माझी चेष्टा करत असते की मी दरवेळेस करत असतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे मी असं करते परंतु मी बरोबर आहे हे मला माहिती आहे. तर की अरे सगळ्या गोष्टीचा अगदी सगळ्या बाजूने विचार करता येतो. तर अद्वैत म्हणतो की हे बघ तरी सुद्धा परफेक्ट मी आहे. तर कला म्हणते की हे बघ तरी सुद्धा अरे सगळ्यांना माझेच विचार जास्त पडतात कारण मी अगदी जे काही विचार करते ती अगदी योग्य असा विचार मी केलेला असतो. आणि हे बघ चांदेकर माझं हृदय मात्र नेहमी जे काही बरोबर आहे तेच मला सांगत असतं. अरे हृदयापासून जी काही हाक आपण मारतो तर ती हृदयापर्यंत थेट पोहोचत असते आणि जे काही मी तुला आता सांगते ते एक ना एक दिवस तुला नक्की पटेलच. असे बोलून आता कला ही अगदी पुढे जात असते. परंतु ज्या माणसाला राहुलने आता ती फाईल सरोज मॅडमच्या फाईलमध्ये सही करण्यासाठी द्यायची असते तर तो माणूस आहे राहुलने पैसे देऊन खरेदी केलेला. समोरून त्या फाईल मात्र तो घेऊन येत असतो आणि त्यात मात्र ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर त्याची एक फाईल असते. कलाचा धक्का मात्र त्या माणसाला लागतो आणि त्याच्या हातातील ज्या फाईल आहे तर त्या खाली पडतात. तेव्हा मात्र आता फाईल्समधील जे कागद आहे तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स जरा बाहेर उघडे होतात. तेव्हा आता हा माणूस खूप घाबरतो, मनात म्हणतो की आता ही जी काही फाईल आहे आणि त्यातील जे आता प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते मात्र आता अद्वैत सरांनी आणि कला मॅडमनी जर बघितले तर मात्र अवघड होईल. तेव्हा कला आता त्या फाईलचे मधील जे कागद आहे अगदी इकडे तिकडे पसरलेले तर ते उचलायला जाते. तर तो माणूस घाबरतच म्हणतो की नाही मॅडम मी हे सर्व करतो. तो घाबरतच आता ते पेपर्स आणि फाईल उचलतो आणि या दोघांकडे बघत असतो. अद्वैत सुद्धा आता ह्या माणसाकडे त्याचं लक्ष असतं आणि आता तो माणूस त्या फाईल्स घेऊन सरोज मॅडमच्या कॅबिनमध्ये येतो आणि आतमध्ये येऊन तो सरोज मॅडमला त्या फाईल्स ते टेबलवर ठेवलेले आहे हे सांगतो. तेव्हा आता सरोज मॅडम ह्या मनोजला विचारतात की मनोज अरे तू कसा आला. फाईल घेऊन तर सदा येणार होता. तर मनोज म्हणतो की हो सदा येणार होता परंतु मीच त्याला म्हटलं की मी जातो म्हणून कारण ह्या अकाउंटच्या फाईल आहेत आणि त्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर मला बघता येईल म्हणून मनोज मुद्दाम आता सरोजला थाप मारतो आणि म्हणून त्या फाईल मी घेऊन आलो असं सांगतो. त्यावर आता सरोज म्हणते की बरं ओके ठीक आहे. तेव्हा मात्र आता कलाच्या काहीतरी लक्षात येते आणि कला तेथेच थांबते. तर इकडे मात्र मनोज खुश होत आता सरोज मॅडमकडून तो सह्या घेत असतात. आता सरोज त्यावर सह्या करणार तर तो माणूस खूप खुश होतो कारण त्याला ह्या कामाच्या बदल्यात 2 लाख रुपये राहुलकडून मिळणार असतात. आणि त्यानंतर मात्र आता इकडे इतकं मोठं संकट येणार आहे याची चाहूल कलाला लागते. सरोज मॅडम तिकडे सह्या करणार तोच लगेच आता इकडे कला खूप घाबरते. तिला अगदी धाकधूक होत असतं. तेव्हा आता कला ही स्वतःची छाती आवळते आणि विचार करते की नक्की माझ्यासोबत काय होतं, मला असं का त्रास होत असेल, इतकं विचित्र मला का वाटत असेल, काहीतरी भयंकर घडणार आहे याची मला भीती वाटते. म्हणून कला ते भिंतीचा आधार घेऊन स्तब्ध अशी उभी राहते. तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा अद्वैतचं लक्ष जातं. अद्वैत घाईने आता कलाजवळ येतो आणि तो
कलाला धरतो, कला पडणार तोच खाली कलाला धरतो, पण कला ही भानावर नसते. अद्वैत आता जोरात खरे असे ओरडतो, तेव्हा कला कुठे भानावर येते आणि अद्वैतकडे बघत असते. तेव्हा आता अद्वैत विचारतो की खरे तुला काय होतं, तर कला खूप घाबरलेली असते. घाबरतच ती म्हणते की अरे माझा जीव खरंच खूप घाबराघुबरा झालेला आहे. तर कलाला पूर्णपणे घाम आलेला असतो, तर अद्वैत तिची ती अवस्था बघून तो सुद्धा खूप घाबरतो आणि म्हणतो खरे तुला पाणी हवं आहे का. कला मात्र आता इकडे सरोजच्या कॅबिनकडे बघत असते. तर आता आतमध्ये सरोज मनोजला विचारते की हे बघ, अरे डिपार्टमेंट मध्ये सगळं काही अगदी ठीक आहे ना, काही मेजर असा इश्यू नाही ना. आता मनोज म्हणत असतो की नाही मॅडम सगळं काही ओके आहे. आणि तोपर्यंत आता कला सरोज मात्र आता ह्या मनोजशी बोलता बोलता त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करत असते. तेव्हा आता सरोज बोलता बोलता आता ही मनोजला म्हणते की हे बघ, इतकी पेंडिंग काम ठेवत जाऊ नका, एकतर इतकं काम राहिलं होतं. तेव्हा आता सरोज त्या पेपर्सवर सही करते. तेव्हा तो माणूस खूप हसत असतो, कारण त्या पेपर्सवर सह्या झालेल्या असतात. आणि कला आता इकडे तिला इतका त्रास होत असतो आणि डायरेक्ट ती सरोजच्या कॅबिनकडे निघते. परंतु आता इकडे मात्र राहुलचं जे काम असतं फाईलवर सह्या करण्याच्या, तर त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या झालेल्या असतात. मनोज मात्र आता खूप खुश होतो आणि शेवटी झाले काम असे बोलून राहुलला काम झाले असा मेसेज पाठवतो. आणि तोपर्यंत कला धावतच आता सरोज मॅडमच्या कॅबिनमध्ये येते आणि मनोज ती फाईल हातामध्ये घेतो. तर आता कला ही सरोज मॅडम असं म्हणून घाबरतच तेथे येते. आता कलाला मात्र याची सगळी चाहूल लागलेली असते. एवढ्यात सरोज आता कलाची ती अवस्था बघते आणि म्हणते की कला. आता सरोज सुद्धा धक्क्याने उभी राहते. कलाला मात्र आता उभं राहता येत नसतं. तेव्हा मात्र आता दोघे एकमेकांकडे बघत असताना मात्र मनोज तर खूप घाबरतो. नक्की कला मॅडमला काही माहिती झाली की नाही याचं त्याला आता भीती वाटत असते. राहुल मात्र आता ह्या मनोजची बाहेर वाट बघूनच असतो. आणि तेवढ्यात आता राहुलच्या मोबाईलवर तो मेसेज वाचतो, म्हणजे आता ते काम झालेलं आहे आणि माझे पैसे मला परत द्या असे मात्र आता तो माणूस मेसेज पाठवतो, म्हणजे तो मनोज. आता तो मेसेज वाचून मात्र राहुलला खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता सरोज ही आतमध्ये कलाला विचारते की कला अगं तुला काय झालंय, काय होतं. आणि सरोज मात्र मनोजला जायला सांगते आणि नेमकं तीच फाईल प्रॉपर्टीचे पेपर्स असणारी ज्यावर सरोजच्या सह्या झालेल्या असतात. मनोज ती फाईल घेऊन बाहेर जात असतो आणि अगदी वळून वळून यांच्याकडे बघत असतो. तेव्हा आता कला म्हणते की मला खूप विचित्र वाटतं. तर सरोज म्हणते की हे बघ खाली बस, म्हणून तिला खुर्चीवर बसवते. अद्वैत सुद्धा आता कलाच्या जवळच असतो. तेव्हा कला घाबरतच विचारते की सरोज मॅडम अहो तुम्ही काय करत होता. तेव्हा आता सरोज मी असं करत असते. तर कला म्हणते की मला खरंच खूप कसे तरी होते, काहीतरी मला वेगळं वाटतं आणि हे जे काही वाटतं ते चांगलं नाही, तर काहीतरी भयंकर घडणार आहे असं वाटतं. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ कला शांत हो आणि पाणी घे, म्हणून आता कलाला ती पाणी प्यायला देते. कला आता पाणी पिते. तेव्हा तिला कुठेतरी बरं वाटतं. तेव्हा आता सरोज कलाला म्हणते की हे बघ गेल्या काही दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये शापाविषयीचे विचार सुरू आहेत, तर त्यामुळे काही जरी झाले आणि काहीतरी वाईट होईल अशी भीती मात्र सारखी मनामध्ये राहत असते. आणि एक गोष्ट लक्षामध्ये ठेव, असं काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव, सगळं काही होईल तर ते ठीक होईल. तेव्हा आता अद्वैत मनात विचार करतो की म्हणजे माझ्यापासून वेगळं होण्याच्या विचारात मात्र ही इतकी अस्वस्थ झालेली आहे वाटतं. आणि जर तिला माझ्याबरोबर राहायचं असेल तर तसं असेल तर मात्र हे चांगलं आहे आणि तिने तिच्या तोंडाने मला सांगायला हवे. त्यानंतर आता सरोज अद्वैतला कलाला कॅबिनमध्ये घेऊन जायला सांगते. तेव्हा आता अद्वैत कलाला धरून आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जातो. तेव्हा आता सरोजला सुद्धा आता कलाची खूप काळजी वाटते आणि आता सरोज सुद्धा नाराजच असते. त्यानंतर आता इकडे पेपर्स आहेत तर राहुलच्या हातात पडतात. राहुल अगदी खुश होतो आणि रोहिणीला फोन करून म्हणतो की मिशन सक्सेसफुल. आणि हे बघ सरोज मामीच्या सह्या मात्र यावर आलेल्या आहेत, त्यामुळे जे काही पुढचं मिशन असेल ते म्हणजे आबासाहेब चांदेकर. आणि आजपर्यंत मी खूप काही सहन केलं, आता मात्र बाद झाले, आता यापुढे मी कुणाला सोडणार नाही, त्यामुळे काळजी करू नको, जे काही काम असेल ते मी पूर्ण करणार म्हणजे करणार कोणत्याही परिस्थितीत. आणि असे बोलून राहुल आता फोन ठेवतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत कलाला घेऊन कॅबिन मध्ये येतो, तिला खुर्चीवर बसवतो आणि विचारतो की खरे तुला आता बरं वाटतं ना. तर कला म्हणते की हो आता कुठे बरं वाटतं. आणि तो कलाला डोळे मिटून अगदी दीर्घ श्वास घ्यायला सांगतो आणि हळूहळू श्वास सोड आणि अगदी तुला छान वाटेल. आणि आता तो अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ खरे आता तुला बरं वाटतं ना. कला म्हणते की हो. तर अद्वैत आपला रुमाल घेतो, आपल्या हाताने कलाचा चेहरा पुसतो, घाम वगैरे आलेला आहे आणि प्रेमाने तो कलाची खूप काळजी घेऊन तिची अगदी मस्त सेवा करत असतो. म्हणून दोघे आता खूप खुश होतात. तर अद्वैत कलाचे हात हातामध्ये घेतो, कलाला खूप छान वाटतं. कला तर त्याच्याकडे बघून खूप खुश होऊन हसते. अगदी अद्वैतने जसं काही सांगितलेलं आहे तर कलाने सेम तसं केलेलं असतं, म्हणून तिचा चेहरा खुलतो. तर अद्वैत म्हणतो की हे बघ जसे मी तुला सांगितले तू तसे केले
दिसते म्हणून तुला खरंच खूप बरं वाटतं। तेव्हा आता कला म्हणते की अरे माझे हात तुझ्या हातामध्ये धरले म्हणून बरं वाटतं। अद्वैत आता कलाचे हात धरून तिच्याकडे आणि तिच्या त्या हातांकडे बघत असतो आणि दोघे आता एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात। दोघांना सुद्धा छान असं फील होत असतं। तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की हे बघ खरे 6 महिने आता झाले आणि आपण जर वेगळे झालो आणि तू जर अशीच हायपर झाली तर मी तुझ्या सोबत नसेल, त्यावेळेस तू काय करशील। तेव्हा आता कलाला खूप अगदी आणखीनच त्रास व्हायला सुरुवात होते। तिला जोराचा अगदी खोकला येतो तर अद्वैत काही नाही तिला पाणी प्यायला देतो। कला पाणी पिते तर अद्वैत तिला विचारतो की तू ओके आहेस ना। कला फक्त हो असं म्हणते। अद्वैत तिला आता पुन्हा तिच्याकडे बघत विचारतो की मला एक गोष्ट सांग की 6 महिन्यांचा काळ संपल्यानंतर जर तुला असाच ठसका पुन्हा लागला पण तेव्हा तुझ्यासोबत पाणी देण्यासाठी मी नसेल, म्हणून तुझा हात हातामध्ये धरण्यासाठी मी त्यावेळेस नसेल, तुला नक्की काय होतं हे विचारण्यासाठी सुद्धा मी तुझ्या सोबत नसेल, तेव्हा मात्र तू काय करशील। तेव्हा कला काही उत्तर देत नसते, सारखी ती अद्वैतकडे बघत असते। म्हणून हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला आणि अद्वैत घरी येतात। आता घरी आल्यानंतर रात्री रूम मध्ये एकटेच असतात। दोघे आता एकमेकांकडे पाठ करून बसलेले असतात आणि काउन्सिलरचं जे काही बोलणं आहे त्यांना ते आठवतं की 6 महिने झाले, आता नक्की तुम्हाला डिव्होर्स घ्यायचा आहे, तुमचा निर्णय 2च दिवसात मला सांगा, तुम्हाला एकत्र राहायचं की वेगळं व्हायचं। परंतु दोघे आता विचार करून नाही असं म्हणतात, आम्हाला वेगळं व्हायचं नाही। अद्वैत म्हणतो की हे पक खरे मला तुझ्या हातची ब्लॅक कॉफी आहे ती आयुष्यभर प्यायची आहे। तेव्हा आता कला म्हणते की हो मला सुद्धा भीती वाटल्यानंतर आयुष्यभर तुझा हात हातामध्ये घेऊन तुझ्या सोबत राहायचं आहे, तर म्हणून तो डिव्होर्स पेपर आहे तर अद्वैत फाडतो। एका हातामध्ये आता एक तुकडा कलाच्या हातात देतो आणि दुसरा आपल्या हातामध्ये घेऊन आता दोघेही अगदी त्याचे तुकडे तुकडे करून आपल्या अंगावर फेकतात। तर आता कलाही त्याला आघाऊ असं म्हणते तर अद्वैत प्रेमाने तिला अति आघाऊ असं म्हणून दोघेही मिठी एकमेकांना मारतात। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।